मतदाताओं को मतदान के लिए प्रोत्साहित करने के लिए भारत चुनाव आयोग के निर्देश पर विशेष मतदान केंद्र तैयार किए गए हैं। मतदाताओं में मतदान को लेकर काफी उत्साह दिखाई दे रहा है। हमारी संवाददाता पल्लवी डोंगरे ने शहर के कुछ मतदान केंद्र पर जाकर मतदाताओं से संवाद साधा। नमस्कार अकोलेकर, शुभेच्छा लोकशाही उत्सवाची ज्या आतुरतेने अकोलेकर वाट बघत होते। दिनांक 26 एप्रिल सकाळी 7 वाजल्यापासून वोटिंग सुरू झालं आहे आणि एक नवा बदल आहे। अकोल्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। दादासाहेब दिवेकर प्राथमिक केंद्र इथे मी सध्या आहे आणि हे खास निश्चित केलं आहे तृतीयपंथी लोकांसाठी मतदार केंद्र म्हणून। तुम्ही बघू शकता पाठीमागे जे सुंदर असा पेंडॉल दिसतोय, या मतदान केंद्राला जिल्हा प्रशासनातर्फे खूप सुंदर असं सुशोभितीकरण केलंय। मतदान केंद्र जे आहे त्याच्या एंट्री गेटवर सुद्धा असे बलून्स लावलेले तुम्ही बघू शकता। हे सगळी खास सुविधा मतदारांमध्ये, न्यू वोटर्स मध्ये जनजागृती करण्यासाठी, उत्साह वाढवण्यासाठी यावर्षी जिल्हा प्रशासनाने केली आहे। आतमध्ये जे वोटिंग प्रोसेस आहे तुम्ही बघू शकता जी सुरू आहे। भारत निवडणूक आयोग हा मतदान कक्ष आहे। पदाधिकारी बसलेले आहेत आणि त्यांच्या निदर्शनामध्ये इथे वोटर्स जे आहेत ते वोट करीत आहेत। तृतीय पंथ यांच्यासाठी खास या मतदान केंद्राचं निश्चितीकरण करण्यात आलं आहे जिल्हा प्रशासनातर्फे। आणि ट्राय कलर तुम्ही बघू शकता फार सुंदर वापरण्यात आले होते। इथे संपूर्ण अधिकारी कक्ष आहे आणि खूप सुसज्ज असं वातावरणात शांततापूर्ण हे मतदान पार पडलं पाहिजे यासाठी हे सगळे अधिकारी, कर्मचारी आणि आमचे पोलीस कर्मचारी SP सरांच्या मार्गदर्शनात सुद्धा सज्ज झाले आहेत। माझ्यासोबत अधिकारी आहे। सकाळपासून कसा रिस्पॉन्स? छान आहे मॅम रिस्पॉन्स। मागच्या वर्षीपेक्षा म्हणजे जे 5 वर्ष आधी होतं त्याच्यापेक्षा छान लोकांचा उत्साह आहे। आज तसं जर पाहिलं तर लग्नतिथी आहे खूप दाट, त्या तरी पण लोक आपल्या घरी लग्न असल्या कारणाने सुरुवातीलाच काही येऊन जात आहे, त्यांच्या वेळेनुसार ऍडजस्ट करून मतदान करत आहे। सुंदर रिस्पॉन्स। आणि जसं की आता सकाळी 7 वाजता सुरू झालेलं आहे मॅडम, आणि हे खास तृतीय पंथासाठी आपल्या जिल्हा प्रशासनाने निश्चित केलं आहे, तर त्यांचा कसा रिस्पॉन्स? त्यांचंही अवेअरनेस आहे आणि त्यांनाही जसं त्यांना प्रतिनिधित्व दिलं त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे ती। आणि अशा प्रकारे त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांनाही असं वाटतं की बाबा मी पण कोणीतरी आहे आणि मलाही मत देता येतं। तर खूप सुंदर उपक्रम आहे आणि आम्ही पण त्यांची वाटच पाहतोय। आलेल्यानंतर त्यांना त्याच प्रकारे आम्ही त्यांचं स्वागत करू आणि त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स वाढवू की तुम्ही पण आहात। इतक्या सुंदर प्रकारे उपक्रमाद्वारे खास मतदारांमध्ये उत्साह निर्माण व्हावा आणि मतदान या वर्षी जे आहे अकोल्याचं, ते मला असं वाटतं देशभरात सुद्धा उच्चांक गाठला पाहिजे हा प्रयत्न अकोला जिल्हा प्रशासनाचा आहे। आणि त्या संदर्भात प्रत्येक जे म्हणजे आदर्श जे मतदान केंद्र केलंय, खास जसं दादासाहेब प्राथमिक शाळा दिवेकर जी आहे तिथे या केंद्राला मी व्हिजिट केलं आहे। निमित्ताने एकच सांगणं असेल, अकोलेकर वोट कर। जिल्हा प्रशासन सज्ज झालंय, पोलीस प्रशासन सज्ज झालंय, तुम्ही सज्ज झाले आहात का? वातावरण काही असेल, घराच्या बाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजवा। मी अकोल्यावरनं गुरुसिमरन अम्माजी किन्नर लोकांची मुखिया बोलते आहे। आज मी मतदान केलं, मला खूप आनंद झालेला आहे। पण जास्तीत जास्त अशा लोकांना निवडून द्या जो आपल्या देशाचा, आपल्या शहराचा विकास करेल। आणि मला अशी खूप इच्छा आहे की चांगला उमेदवार येऊन त्यांनी आम्हाला किन्नर समाजाला खूप सपोर्ट करावा। किन्नर समाजाच्या काय प्रॉब्लेम आहेत त्या पुऱ्या करावात, लक्ष द्यावं। जसं एक अदरवाईज एक इतर मनुष्य आणि स्त्रीकडे एक लक्ष देते माणूस, तसं किन्नर समाजाकडे पण लक्ष द्यावं। त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत त्या पुऱ्या कराव्यात।